मित्रांनो, सो फायनली वी हॅव रीच ॲट रत्नागिरी. ॲक्च्युली कोकण हे खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, पण ह्याला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणं पॉसिबल नाही. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आज आम्ही चाललो आहे कोकणात, कोकण कन्या एक्सप्रेसने. ॲक्च्युली आम्ही रत्नागिरीला चाललो आहे. आज माझे वेगळे मित्र आहेत, ऋषिकेश, तेजस. आम्ही ह्याच्या गावी चाललो, तेजसच्या. दर्पण, दिवेश, बाबू, रविराज आणि हा पियुष. ॲक्च्युली आमचा मित्र एक वाचतोय, तो आला नाही काही कारणास्तव. बाकी फुल बक्षोदी असणारच आहे ब्लॉगमध्ये. वीर सो गाईज, आता वीरला आलं. वीर माझं गाव आहे, इथून महाड म्हणून रायगड. काय माहिती इथे सिग्नलला गाडी थांबली आहे. भाऊ किती वेळात पोचू आपण. मन समिंदर तनु नदी वर्णाची गर्द झाली तली दाट छाया सजना अमराई परिवाच काया सजना. कोकणची जेळवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. चेळवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. हो अशी कोकणची चेळवा हो नाखवा, हो हिच्या गोवाला कोकण दाखवा. मित्रांनो, सो फायनली वी हॅव रीच ॲट रत्नागिरी. ॲक्च्युली कोकण हे खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, पण ह्याला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करणं पॉसिबल नाही. बट जेवढं पॉसिबल झालं तेवढं कॅप्चर करायची ट्राय केली आहे. ॲक्च्युली आमची ट्रेन रात्री होती 11:15ची. सो 11:15 ते 4-5 तासाची जर्नी होती. तर मी इथे पोचलो, आता 7 वाजलेत. बट बोलतो फुल नाईट ट्रेनमध्ये होते. सो नाईटचं काही जास्त व्ह्यूज कॅप्चर करता नाही आले. प्लस भाई ह्या रूटला एवढे भोगदे आहेत, एन नंबर ऑफ टनल्स. भाई टनल संपत नाही आहेत. जेवढं नंतर जेव्हा उजेड पडला त्यानंतर जेवढे कॅप्चर करता आले तेवढे केलं आहे. या व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला मी कोकणचे जरा सिनेमॅटिक शॉर्ट्स टाकेल. सो एन्जॉय इट. तू तिथे त्या स्टेशनचा भारी सीन येत होता, नाही घेतलं तर तेवढं. सो आता आम्ही चाललो आहे एस टी पकडायला. एस टी स्टँड किती लांब आहे त्याच्या इथून? 15 ते 20 मिनटं अजून. मग एस टी पकडून कोणता स्टॉप आहे आपल्या गावाचा? आपला मानवाडी. मानवाडी. किती वेळात पोचणार आपण? 1 तासाभरात जाऊ घरामध्ये. तासाभरात घरी, म्हणजे 8पर्यंत घरी फ्रेश बीश होणार. पुढे बघू. ॲक्च्युली हां, ट्रेनची तिकीट्स अप्रॉक्स किती होती आपली? 350. हां, स्लीपर क्लास होती. सो 350 आहे. आता इथून एस टीचे तिकीट किती असणार आपल्या? पर हेड 70 रुपीज पर हेड. 70 रुपीज पर हेड. सो ट्रॅव्हलिंग खूप चीप आहे कोकणात फिरण्यासारखी. आणि मान्सूनमध्ये येणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. फुल हिरवळ, धबधबे, क्लायमेट बघू शकता. ऑलमोस्ट पाऊस पडायची संभावना असतात. एकदा पाऊस चालू झाला मग नुसते धबधबे बस. निसर्ग हा भक्तीने जीवन सफल करा मस्तीने. मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे कुंद भारे.
मित्रांनो ॲक्च्युली पूर्ण टाइम पावसच चाललाय, सो काय शूट करायला काय जमत नाही. जेवढं आपलं तेवढं घेतलं पॉसिबल. एसटी चाललो, अजून मी पोचलो नाही घरी. 1-1.5 तास आहे अजून. फुल बक्षीस आले एस टीमध्ये. इथे नवीन मित्र आहे भाई. नाव काय मित्र आहे नवीन? नाव काय? जोरात बोल जरा, जोरात बोल. गुहागरला स्टे करणारे आम्ही ह्याच्यामध्ये. असं रँडमली एस टीमध्ये घर भेटलं लगेच घराची सोय. आणि आमचा एक जर आहे सोन्या, महिला सीटवर झोपलाय. मित्रांनो बस थांबले इथे मधोमध काही कारणास्तव. कारण नेचर कॉल येतो ना, प्रत्येकाला येतो. ड्रायव्हरला पण नेचर कॉल आहे. सो आता थांबलो त्यासाठी. हे आमच्या 46 एस टीचे ड्रायव्हर. सोन्या काय आता झोपतोय भाई. ट्रेन मध्ये कोण झोपलं नाही आणि आता बकचोदी करते, झोपतोय बोलतो. हे किती लांब आहे? हे गणपतीपुळे म्हणजे भाई अरे गणपतीपुळे तिथून जवळ होतं, 15 किलोमीटर. तिथून लांब आहे. इथे 35 आहे भाई. नाश्त्याची सोय कुठे द्यायची आता? सो गाईज हे आहे घर, तेजसचं घर. आता इथे फ्रेश होऊ, आंघोळ करू आणि मग जाऊ पुढच्या प्रवासाला. मधुशुभा निवासस्थान आपलं आजसाठी. नमस्कार मित्रांनो, आता जस्ट फ्रेश बी झालं. 11:30 वाजलेत. नाश्ता केला, आंघोळ घेऊन तयार झालं सगळं आता. आणि आम्ही आता चाललो आहे गणपतीपुळ्याला. ॲक्च्युली गावात एक गाडी होती ती बुक केली आहे. सो आता गणपतीपुळ्याला जाऊ, तिथे दर्शन करू देवाचं. बीच आहे तिथे, बीचवर जरा मस्ती करू. आजचा आउटफिट चेक आहे, पोरं बाहेर वाढ म्हणतात माझी. सो चला जाऊन भेटू त्यांना. पाऊस पुन्हा टायमाला थांबतो. ॲक्च्युली काल रात्री जेव्हा निघालो तेव्हा पण बेकार पाऊस होता, बट आम्ही जेव्हा निघालो पाऊस नव्हता. सेम इथून एस टीने येताना पण पाऊस, आम्ही एस टीत बसलो आणि पाऊस धो चालू झाला. आत्ताही निघालो आहे. निघता म्हणजे पाऊस नाही, म्हणजे चांगलं आहे वातावरण. फक्त हे बघा गाडी पण रेडी आहे तिथे. फक्त साल्यांनी आता मला विंडो सीट दिली पाहिजे. पोरं भाई अंडरस्टँडिंग आहेत का बघूया आपले. निघालं हे एक गावदेवीचं मंदिर आहे तेजसचं. गणपतीपुळ्याला जायचं आता आम्ही तिकडे जाऊन दर्शन घेऊ. पोचलोय मंदिराकडे. पाहू शकता हे कोणते तिकडे आहे? जुगाई देवीचं मंदिर आहे. आणि मागे सेम जुगाई मा पाय पडू.
झोपले आणि झाले आता झोपलेत बघ सगळे. हॉटेल थोडं दाखव आपली भाई. आता दिसतोय भाई दर्पण तर गाय पण झालं. बेकार पडले तर हे लोक गार डायरेक्ट. उतराय उडाय. गुड मॉर्निंग. पोचलो. आता झोपताय झालं चष्मा आहे सांगितलं. अरे कहना क्या चाहते हो. सो गाईज फायनली पोहोचलो. इथेच मंदिराला लागूनच एक बीच आहे. दिसते का. लवकर पोहोचलो. काय समजलं नाही भाई. डोळा लागला गाडीत. डायरेक्ट इथे पोहोचलो. 20-60 झोपलेले सगळे. सगळे 20-60 झोपले. नॉर्मली एवढं खाली नसतं कधी. बट आता कसं पावसाळा चालू झाला आणि त्यात संडे सो खाली आहे. इथे मूषक. इथे आतमध्ये गणपती बसला. कॅमेरा इथे अलाउड नाही. सो फायनली दर्शन झालंय विदिन मिनिट्स. जिथे तास लागायचे तिथे मिनिटात दर्शन झालं. आणि आता तुम्ही बघू शकतात बीच. ॲक्च्युली इथे आधी बाउंड्रीज नाही. माईकची गरज नाही सध्या. इथे जे केलंय ना ते आधी नव्हतं फेन्सिंग. आधी सगळे फेन्सिंग नव्हती. डायरेक्ट कनेक्ट होता मंदिर बीचला. मंदिर बघू शकता तुम्ही. आम्ही लोक आता इथे जरा फोटोशूट करतो. 4-5 फोटोज काढून मग बघू बीचवर जाता येत आहे. ऑफ सीझन आल्यावर असं गर्दी नसते. सो ऑफ सीझनच या. चले काय करतो आपण आता. आता दर्शन झालं. फोटोशूट झालं आणि लकीली आम्ही जेवणाच्या टायमात आलो. सो महाप्रसाद दाल खिचडी खाऊ. महाप्रसादाचा लाभ घेऊ. सो फायनली बीचवर आलं. हा हा बघू जरा हलके हलके पाय भिजव. ॲक्च्युली आम्ही काय चेंजिंग कपडे नाही आणले. काही घरचे ऑलरेडी बोलले की बीचवर पाणी ठिकाणी जाऊ नका. बरोबर आहे. पाणी खवळतं त्यात पोहता तर येत नाही. स्विमिंग पण कुणाला येत नाही. हे आमचे पोरं बघा विचार करतात काय करायचं आज जायचंय की नाही जायचं. सो फायनली निघालो. त्याचे दर्शन करून बीचेसवर. आतमध्ये तर नाही गेलो आम्ही बट खूप सारे फोटोज काढले बीचेसवर इथे. आता गाडी थांबली असेल इथे बाहेर. सो आता इथून पुढे पुढे आता कुठे चाललो आपण. परत रत्नागिरी. सध्या घरी. पुढचं नियोजन सध्या नाही केलंय का. सो गाईज दर्शन करून घरी जातोय. बट संध्याकाळी बिर्याणी बनवणार आहे. व्हेज पुलाव. ऋषिकेश शिंदे शेफ. तर काही पोहे मस्त झालेलं. सो वेगळा कॉन्फिडन्स आला आता बिर्याणी बनवणार बोलतोय. सो इथं भाजी घ्यायला थांबलो आम्ही आता. मित्रांनो झाली संध्याकाळ. जेवायची सोय. शेफ इन द हाऊस. को हेल्पर कोण आहे. पियुष. ठीक आहे. सोने आचारी. सोन्या ते विचार ना. हे ऋषिकेश आज काय खाणार.
सो फायनली जेवण बनलं. हा सुगंध ही सुगंध. काय बोलतो एवढ्या व्हिडिओ काढतोय एवढे नाही. सो गाईज आता चाललोय नाश्ता शोधायला दुकानं त्याने आपलं राहण्याचं. हे बघ पोरं बघ आपली उघडेच झाली. हा दिवेश वाटतं दिवेश आणि दर्पण आहेत. सो नाश्त्यासाठी सामान घेतले. पोहे मॅगी पोहे हे आणि मॅगी काय उद्या खाऊ. तर मित्रांनो आपला आता कोकणातला दौरा पूर्ण होईल. ॲक्च्युली 2 दिवस आलेलो फटाफट 2 दिवस निघून गेले. ॲक्च्युली यांचं गाव खूप आत असल्यामुळे इथे काय सोर्स ऑफ ट्रान्सपोर्ट नाही. याची लास्टची बस दुपार 3:30ची असते. सो काल आम्ही गणपतीपुळ्याला जाऊन आलो. नंतर कुठे काही जास्त जाता नाही आलं. सो आम्ही घरीच आराम बिराम केला आणि रात्री असं जेवण बिवण बनवून आता सकाळी फिरलो जरा गावातच. पावसाने फुल काय साथ दिली आहे. पूर्ण टाईम पाऊस पडल्यामुळे काही हेच झालं नाही बाकी. सो ऑलमोस्ट पॅकअप झालं आहे. बच्चोनी का थांबत नाही आहे. आता निघू आम्ही. 7:30ची गाडी आहे. 7:30वर रत्नागिरीवरून 9:30ची ट्रेन आहे. पण बोल ना सोर्स ऑफ ट्रान्सपोर्ट असल्यामुळे 2 तास लवकर निघावं लागलं. झालं आता 2 दिवस लगेच संपले तरी बक्षीस बाकी यायची. बायका भरल्या. आता निघू आम्ही. सो गाईज फायनली स्टेशनला. आता इथे ब्लॉग एंड करेल. तर मित्रांनो फायनली ब्लॉग एंडला आलाय. इथून स्टार्ट झालेला इंडियन रेल्वेज. कसं ॲक्सिडेंट येतं. चला भाई बाय तरी बोल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.